नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं डेली करंट अनालिसिस मध्ये स्वागत करतोय। आज 29 जून आणि ह्या 29 जून 2024 चे आपल्याला डेली करंट अनालिसिस पाहायचे आहेत। ही जी आपली सिरीज आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे येणाऱ्या 2025 च्या एमपीएससी परीक्षेसाठी आणि त्यासोबतच यूपीएससी परीक्षेसाठी आणि त्यासोबतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही जी आहे आपली करंट डेली करंट अफेअरची जी सिरीज आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपण अत्यंत महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत, द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, इकॉनॉमिक टाइम्स असेल, आणखी असे इतर अनेक इंग्लिश न्यूजपेपर असतील, त्यासोबतच काही वेबसाइट्स असतील, PIB सारखे सोर्सेस असतील, यासारख्या सोर्समधून आपण ज्या न्यूज आहेत त्या तुमच्यासाठी मराठीमधून घेऊन येत आहोत। कारण हे जे न्यूजपेपर आहेत आणि मल्टिपल न्यूजपेपर मधल्या ज्या तुम्हाला न्यूज जे आहेत त्या एकाच ठिकाणी भेटण्यास इथे मदत होणार आहे। म्हणजे रोज ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत, प्रत्येक न्यूजपेपर मधल्या ज्या न्यूज आलेल्या आहेत आणि 5 ते 7 महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण इथे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, आजची आपण 29 जून 2024 डेली करंट अनालिसिस मधली आपण पहिल्या करंट अनालिसिस बघूया। पहिली न्यूज आहे आपली द इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली, लक्षात घ्या, द इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली आहे। न्यूज आहे व्हॉट इज द रोल ऑफ द लोकसभा लीडर ऑफ अपोजिशन। डायरेक्टली इथे प्रश्न विचारलेला आहे या न्यूज मध्ये, व्हॉट इज द रोल ऑफ द लोकसभा लीडर ऑफ अपोजिशन। मग एवढं चर्चेमध्ये का आहे लीडर ऑफ अपोजिशन? तुम्ही काही दिवसापूर्वी जर न्यूज बघितली असेल तर राहुल गांधी यांची लीडर ऑफ अपोजिशन म्हणून काय झालेली आहे, ते नेमणूक झालेली आहे। आणि हे महत्त्वाचं आहे कारण का मागच्या काही वर्षांमध्ये बघितलं तर आपण कुठलंही लीडर ऑफ अपोजिशन होण्यासाठी स्पष्ट बहुमत कुठल्याही नेत्याला नव्हतं, म्हणजे कुठल्याही पक्षाला नव्हतं। आता म्हणजे लीडर ऑफ अपोजिशन होण्यासाठी कुठलं बहुमत पाहिजे, किती % वोटिंग पाहिजे, या सर्व गोष्टींचा आढावा आपण ह्या न्यूज मध्ये घेणार आहोत। द इंडियन एक्सप्रेस मध्ये न्यूज आलेली आहे आणि विचारलेलं आहे व्हॉट इज द रोल ऑफ द लोकसभा लीडर ऑफ अपोजिशन, म्हणजे लोकसभेचे लीडर ऑफ अपोजिशनचा रोल जे आहे लोकसभेमध्ये काय रोल आहे। ओके, तर आपण ही न्यूज बघूयात। लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका काय आहे आपण इथे बघू शकतो की राहुल गांधी जे आहेत लीडर ऑफ अपोजिशन इन द लोकसभा बनलेले आहेत 2024 मध्ये। आणि एका दशकापासून असं म्हटलेलं आहे की लोकसभाचे विरोधी पक्ष नेते पद जे आहे ते कुठल्याही एकाला पक्षाला मिळवता आलेलं नाही। कारण का 10% पेक्षा तिथे काय झालेलं आहे, कमी वोटिंग झालेलं आहे, म्हणजे कमी मतदान पडलेलं आहे। वोटिंग नाही, मतदान पडलेलं आहे कोणाला, अपोजिशन पार्टीला। म्हणजे असं कुठला क्रायटेरिया आहे, तर असं एक क्रायटेरिया आहे ज्या पक्षाला 10% पेक्षा जास्त, म्हणजे त्याचे मेंबर जे आहेत ते 10% पेक्षा जर कमी निवडून आले असेल तर त्याला त्या लोकसभेमध्ये काय होता येत नाही, लीडर ऑफ अपोजिशन होता येत नाही। ओके, आता इथे काय झालेलं आहे, राहुल गांधी यांनी हा जो लीडर ऑफ अपोजिशन आहे ते झालेले आहेत। आता भूतकाळातील विरोधी पक्षनेते, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कोण काम करू शकते बघूयात आणि भूतकाळातील कोण नेते होते ह्याचा सुद्धा आढावा घेऊयात। कायदेशीर व्याख्या कशी केलेली आहे, संसदेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे वेतन आणि भत्ते अधिनियमन 1977 नुसार विरोधी पक्षाचा नेता हा एक, म्हणजे सर्व लक्षात घ्या, हे कायदेशीर व्याख्या कशी केलेली आहे, संसदेच्या सर्व अधिकाऱ्यांचे पगार व भत्ते कुठून मिळतात, तर हे संसद अधिनियमन 1977 नुसार हे त्यांना दिले जातात। ओके, आता विरोधी पक्षाचा नेता हा लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असतो। कोण? विरोधी पक्षाचा नेता, जो सरकारच्या विरोधात असलेल्या सर्वात मोठ्या पक्षाचे नेतृत्व करतो, त्याला सभापतींनी मान्यता दिलेली आहे। म्हणजे लोकसभाचे जे सभापती आहेत, राज्यसभेचे जे चेअरमन आहेत, त्यांनी याला मान्यता दिलेली आहे। कोणाला? या विरोधी पक्ष नेत्याला। ओके, आणि सरकारच्या विरोधामध्ये म्हणजे सर्व जे अपोजिशन पार्टी आहे त्यांचा लीडर असं म्हटलं तर चालेल, तो असतो विरोधी पक्षनेता। याच्यासोबतच आवश्यक सामर्थ्य कुठलं आहे, नेत्याने संबंधित सभागृहातील विरोधी पक्षांमध्ये सर्वात जास्त संख्यात्मक ताकद असलेल्या पक्षाचे नेतृत्व केलं पाहिजे। आता ज्या पक्षाला सर्वात जास्त सेकंड वोटिंग पडलेली आहे त्या पक्षाचा जो नेता आहे त्याला विरोधी पक्ष नेता म्हणून तिथे नेमलं जातं। मान्यता कशी मिळते, सभापती जे लोकसभेचे सभापती असतात किंवा राज्यसभेचे अध्यक्ष असतात यांना सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता देणे बंधनकारक आहे। लक्षात घ्या कसं आहे, हा जो तुम्हाला आहे इथे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रिलिममध्ये म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की लोकसभा आणि राज्यसभामधल्या सभापती आणि अध्यक्षांना सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता देणे कसं आहे, बंधनकारक आहे। बंधनकारक लक्षात ठेवा, कोणत्याही पक्षाकडे सभागृहात किमान 10% जागा असतील त्या पक्षाचा नेता जो आहे तो विरोधी पक्ष नेता म्हणून त्या सभागृहामध्ये निवडला जातो। लक्षात आलं, कुठल्याही पक्षाला 10% पेक्षा जास्त जागा असतील
यासोबतच भारतीय राजकीय लोकशाहीमध्ये पदांचे महत्त्व आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती विरोधी पक्षाचा आवाज जो आहे तो विरोधी पक्षनेता उठवत असतो. कारण आपण बघितलेलं आहे तो पक्षाचा एक प्रवक्ता म्हणून सुद्धा काम करतो आणि त्यांची मते, टीका आणि सरकारच्या धोरणाची सरकारच्या जे धोरण आहे त्याच्यावरती टीका, म्हणजे ते धोरणं कशा पद्धतीने सरकारने तिथे जास्त पैसे खर्च केलेले आहेत किंवा धोरणं कशा प्रकारे अनुकूल नाहीत हे तिथे सांगण्याचा किंवा सरकारच्या विरोधात बोलण्याचं काम जो आहे तो हा विरोधी पक्षनेता करत असतो. समित्यांमध्ये भूमिका, सीबीआयचे संचालक असतील, केंद्रीय दक्षता आयुक्त असतील आणि इतर यासारख्या महत्त्वाच्या पदांवरती नेमणूक करताना जी कमिटी असते त्या कमिटीमध्ये हा विरोधी पक्षनेता तिथं प्रेझेंट असतो. म्हणजे काय होईल, अशा महत्त्वाच्या पदांवरती दोन्हीचं बॅलन्स, म्हणजे जे सरकार आहे आणि विरोधी पक्ष आहे त्या दोघांचं बॅलन्स तिथे राखलं जाईल. आणि ही जे आपण म्हणू की ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत ह्या त्या सरकारप्रमाणे काम करणार नाहीत. ओके, याची खबरदारी घेण्यासाठी काय त्या कमिटीमध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा असतो. यासोबतच म्हणजे द्विपक्षीय दृष्टिकोन सुनिश्चित ही जी आहे त्याची गोष्ट करते. आता औपचारिक भूमिका काय आहे, विरोधी पक्षाच्या नेत्याला संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी पुढच्या रांगेत बसणे हे एक महत्त्वाचं असतं. एक महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्ती म्हणून त्याची भूमिका दर्शवणारे औपचारिक विशेषाधिकार आहेत. म्हणजे एक महत्त्वाचा राजकीय व्यक्ती आणि त्याला संसदेमध्ये जरी बघितलं तर तो सर्वात पुढच्या बेंचवरती बसलेला असतो. सरकारचे जे धोरणं असतील, सरकारच्या ज्या पॉलिसी असतील त्याच्यावर टीका करण्याचं किंवा त्याच्या विरोधामध्ये त्याचे बोलण्याचं किंवा त्याला काउंटर प्रश्न विचारण्याचं काम जो आहे तो प्रामुख्याने हा विरोधी पक्षनेता संसदेमध्ये करत असतो. ओके, आणि हा जो विरोधी पक्षनेता आहे त्याला कॅबिनेट दर्जाचा जो मिनिस्टर आहे त्याच्यासारखं अलाउन्सेस, सॅलरीज वगैरे असतात. ओके, कॅबिनेट दर्जाचा याला म्हणजे विरोधी पक्षनेत्याला सुद्धा एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री जसा असतो तशा सेवा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट मार्फत दिल्या जातात. आता घटनात्मक तपासणी आणि शिल्लक बघायला गेलं तर विरोधी पक्षासाठी संस्थात्मक स्थिती प्रदान करून विरोधी पक्षाचा नेता सत्ताधारी पक्षाच्या शक्तीवर नियंत्रण आणि संतुलन सुनिश्चित करतो, आपण बघितलेलं आहे. आता निष्कर्ष काढायचा गेला तर याचा काय आपण लिहू शकतो, लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते 1977च्या कायद्यानुसार मान्यता प्राप्त आहेत. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे लक्षात घ्या, हा सुद्धा विचारला जाऊ शकतो MCQ मध्ये प्रश्न. 1977च्या कायद्यानुसार मान्यता प्राप्त आहेत. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात. लोकशाही नियंत्रण आणि समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रशासकीय देखरेख समिती नियुक्त्या आणि संसदीय प्रोटोकॉलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती सुनिश्चित करतात. कोण? विरोधी पक्षनेता. खूप महत्त्वाची जबाबदारी जी आहे आपल्या भारतीय घटनाकारांनी या विरोधी पक्षाला जी आहे ते दिलेली आहे. इंडियन पार्लमेंटमध्ये सुद्धा बघितलं तर विरोधी पक्षाची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. ओके, हे आपण बघितलेलं आहे विरोधी पक्ष नेता संदर्भात राहुल गांधी यांची निवड झालेली आहे. त्याच्या अनुषंगाने ही जी न्यूज आहे ती आपल्या न्यूजपेपरमध्ये ते इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली होती. आता याच्या नंतर आपली सेकंड न्यूज आहे द हिंदूमध्ये आलेली आहे. आता सेंगोल फाइंड्स प्रॉमिनेन्सेस इन द पार्लमेंट ॲमिड पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी. म्हणजे आता सेंगोल काय आहे, आता तुम्ही बघितलं असेल सेंगोल काय आहे ते. जेव्हा नवीन पार्लमेंटचं उद्घाटन झालं तेव्हा पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी तिथे सेंगोल प्रस्थापित केला होता. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आहे ते चोला जे आपले राजघराणे साऊथ मधलं जे चोलाचं राजघराणं होतं त्या राजघराण्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे. म्हणजे हे सेंगोल आहे ते राजघराण्याचं प्रतीक आहे आणि किंवा जी दुसरा एक राजघराणा किंवा दुसरा राजा येत असतो त्या गादीवरती तेव्हा ते सेंगोल देऊन त्याला म्हणजे उत्तरदायित्वाचं एक प्रतीक म्हणून हा सेंगोल जो आहे तो वापरला जातो. नेमकं काय म्हटलेलं आहे सेंगोलमध्ये बघूयात आपण. आता आपल्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष जो आहे त्यांनी या सेंगोल ठेवण्याला अपोज केलेला आपण बघितलेलं आहे. जे मोदी आहेत त्यांनी ते पंतप्रधान असताना सुद्धा नवीन संसदेची पूजा झालेली आणि तिथे सेंगोल प्रस्थापित केलेला होता. पण ह्या अपोजिशनचं म्हणणं आहे की सेंगोलला तुम्ही इतकी प्रतिष्ठा दिलेली आहे पण त्याला तेवढी त्या काळामध्ये सुद्धा प्रतिष्ठा नव्हती. असं कुठलेही डॉक्युमेंट्स आम्हाला सापडलेले नाही किंवा अशा कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये सेंगोल जे आहे ते उत्तरदायित्वाचं प्रतीक नाही असं ह्या अपोजिशनचं म्हणणं आहे. ओके, म्हणजे विरोधी पक्षाच्या एका खासदाराने हा सेंगोल काढून टाकण्याची इथे विनंती केलेली आहे. आता बघूयात सेंगोल म्हणजे काय. तर सेंगोल म्हणजे त्याला चांकुल असं म्हटलं जातं किंवा चेंकुल असं म्हटलं जातं. हा एक शाही राजदंड आहे आणि जो राजेपणा, नीतिमत्ता, न्याय आणि अधिकार यांचे प्रतीक आहे. हे अधिकार आणि शासनाचे पारंपरिक चोल युगाचे प्रतीक आहे.
मूळचे तामिळनाडूमधील हे जे आहे ते आपण चोल वंशज बघितलेले आहेत. चोल जे आहे ते तामिळनाडूमधून झालेले आहेत आणि तामिळनाडूमध्ये हे जे सेंगोल आहे ते उत्तरदायित्वाचं प्रतीक आहे असं म्हटलं गेलेलं आहे. एक सोनेरी म्हणजे सेंगोल कसा दिसतो इकडे बघा, हे असा दिसतो. हा जो आहे तो सेंगोल एक सोनेरी राजदंड आहे. ओके, म्हणजे खूप कलाकुसर केलेला तो राजदंड आहे असं म्हटलं गेलेलं आहे की प्राचीन तामिळ संस्कृतीची भव्यता प्रतिबिंबित तो करतो. जटिल रचनांनी सुशोभित केलेले आणि हे तयार केलेले असं सेंगोल आहे. यासोबतच मदुराई नायकांमध्ये सेंगोलला मंदिरात देवी मीनाक्षी समोर ठेवण्यात आलेले आहे आणि नंतर सिंहासनाच्या खोलीत स्थानांतरित केले गेलेले आहे, जे दैवी एजंट म्हणून राजाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करते असं म्हटलं गेलेलं आहे. आणि सध्याच्या आत्ताचा रिसेंट संदर्भ बघितला आपण तर उत्तरदायित्व आणि वैधता ज्याप्रमाणे सेंगोलने प्राचीन राज्यकर्त्यांना उच्च नैतिक मानांकनांना जबाबदार धरून कायदेशीर केलेले होते, त्याचप्रमाणे संसदीय लोकशाहीतील संस्था आणि पद्धती हे सुनिश्चित करतात की निवडून आलेले प्रतिनिधी जे आहेत ते संविधान आणि जनतेला जबाबदार आहेत. हे एक आपण सेंगोलनं जसं प्रतिनिधित्व केलेलं होतं तसंच प्रतिनिधित्व जे आहे ते आत्ता सेंगोल करेल अशी एक आपण विस्थापना किंवा तिथे स्थापना केलेली आहे सेंगोलचं. म्हणजे याचं पारंपरिक जे महत्व आहे तिथे जपण्याचा कुठेतरी प्रयत्न केलेला आहे. मग नैतिक कर्तव्य काय आहे तर लोकशाहीतील नेत्यांकडून भूतकाळातील धार्मिक राजांप्रमाणेच न्याय, अखंडता आणि कायद्यांचे राज्य राखणे हे अपेक्षित आहे आणि याचं प्रतीक म्हणून एक सेंगोलकडे पाहिलं जात आहे. नेमकं सेंगोल काय आहे ते कळालेलं आहे, कुठल्या वंशाकडून आलेलं आहे आणि राजघराण्याचं जे प्रतीक होतं ते आता सुद्धा आपल्या पार्लमेंटरी म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं जे पार्लमेंट आहे त्याचं प्रतीक झालेलं आहे आणि अखंडता, न्याय आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी एक प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे. प्रतिकात्मक प्रतिनिधित्व सेंगोल धार्मिक शासनाचे प्रतीक म्हणून लोकांच्या इच्छेचे आणि कल्याणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकशाही संस्थाचे प्रतिकात्मक महत्व समांतर आहे. म्हणजे हे प्रतिकात्मक महत्व जे आहे ते समांतर आहे. मग आता इथे जे सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षामार्फत एक इथे रेफरन्स दिला जातो पंडित जवाहरलाल नेहरूंचा. तो रेफरन्स काय आहे तर बघूयात की 1947 साली नेहरूंचा समावेश असलेल्या सेंगोल समारंभ सरकारचा दावा. म्हणजे सेंगोल जो आहे तो राजगोपालचारी जे आहेत राजगोपालचारी जे आहेत त्यांनी नेहरूंना समारंभ सुचवलेला होता आणि त्या समारंभामध्ये त्यांना सेंगोल दिला होता असं या गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. पण हा जो मुद्दा आहे हा वादामध्ये आहे, कारण असं कुठलंही जे आपण म्हणतो की लिहिलेला डॉक्युमेंट्स असेल किंवा कुठले असा रेफरन्स आहे तो सापडलेला नाही हे समर्थन करण्यासाठी. त्यासोबतच तामिळनाडूतील हिंदू नेत्यांनी नेहरूंना एक सेंगोल दिला होता. त्या समारंभाबद्दल नोंदी जे आहेत ते खूप मर्यादेमध्ये आहेत. यासोबतच या कार्यक्रमाच्या मोठ्या प्रमाणावर दस्तऐवजीकरण सुद्धा झालेले नाही आणि असंही म्हटलेलं आहे की लॉर्ड माउंटबॅटनने सुद्धा तो समारंभपूर्वक सोपवल्याचे दावे हे अतिशयोक्ती वाटतात, म्हणून हे सुद्धा कुठेतरी चुकीचे दावे केले जातात असं सुद्धा इथे म्हणणं आहे. ओके, म्हणजे आपण बघितलेलं सेंगोल हा प्रतिकात्मकता जी आहे ती नाही. नेहरूंनी सेंगोलला सन्मान चिन्ह म्हणून स्वीकारलेले आहे, परंतु नंतर ते एका संग्रहालयात ठेवण्यात आलेले. हे सूचित करते की ते सत्ता हस्तांतरणासाठी केंद्रस्थानी नव्हते असं ह्या जे अपोजिशनचे लीडर आहेत त्यांचं म्हणणं आहे. लक्षात घ्या, म्हणजे एक सांसद आहेत त्यांनी हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केलेला आहे की सेंगोलला तुम्ही एवढं महत्त्व देताय पण सेंगोल जो आहे तो एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेला होता आणि तुम्ही तिथून तो आणलेला आहे. जर तो उत्तरदायित्वाचं प्रतीक असता तर तो आत्तापर्यंत तशा पद्धतीने राखून ठेवलेला असता, पण तसा कुठलाही दावा जो आहे तो सापडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जे आहे न्यूज आपण सेंगोल विषयी आलेले आहे. सेंगोल आपण बघितलेले की नवीन संसदेमध्ये जे सेंगोल आहे ते स्पीकरच्या चेअरच्या बाजूला जे आहे ते प्रस्थापित तिथे केलेलं दिसतं. सेंगोलचं महत्त्व काय आहे, कुठून आलेलं आहे, म्हणजे कशा पद्धतीचं याचं जे हस्तांतरणासाठी महत्त्व आहे आणि सेंगोलकडे बघून कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत, महत्त्वाच्या आहेत त्या. ओके, हे झाले सेंगोलबद्दल न्यूज. आता आपण जी नेक्स्ट न्यूज आहे आपली ती आहे द इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली. कुठल्याबद्दल आहे, चायनाचे 5 प्रिन्सिपल्स. इंडिया चायनाचे जे पंचशील असं म्हणतो आपण त्या पंचशीलबद्दल ही न्यूज आहे. पंचशील बद्दल न्यूज का आलेली आहे, कारण चायना तयारी करतो की पंचशील वर्ष साजरे करण्याचे, कोणाचं, इंडिया आणि चायनाचं. मग कधी आहे ते 28 जूनला होतं काल. ओके, म्हणजे पंचशील जे आहे सेलिब्रेशन करण्याची जी तयारी आहे त्याच्याबद्दल ही न्यूज आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये न्यूज आलेली आहे. चायना 5 प्रिन्सिपल्स ऑफ फॉरेन पॉलिसी, हाऊ इट स्टार्टेड, वेअर इट स्टँड्स नाव. ओके, पंचशील बद्दल 70th ॲनिव्हर्सरी म्हणजे 70वी ॲनिव्हर्सरी जी आहे ते पंचशील
5 प्रिन्सिपल आहेत किंवा पंचशील प्रिन्सिपल आहेत त्याची इथे साजरा करताना दिसत आहे. तर नेमकं काय बघूयात, बातमीत का आहे ही न्यूज. तर चीन शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या 5 तत्वांच्या 70व्या वर्धापन दिनाचे स्मरण करण्यासाठी सज्ज आहे. ही परराष्ट्र धोरण संकल्पना सुरुवातीला 1954च्या भारतासोबतच्या करारामध्ये दर्शविली गेली होती. विशेष कार्यक्रम शुक्रवार 28 जून रोजी नियोजित आहे, म्हणजे झालेला आहे. याची सुरुवात कशी झाली, ऐतिहासिक संदर्भ दिला गेला तर 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि 1949 साली चायना जे आहे ते चायनाचे पीपल रिपब्लिक ऑफ चायनामध्ये ते कन्वर्ट किंवा स्थापन झालं. विश्वास आणि परस्पर आदरावरती आधारित चीनचे चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे नेहरूंचे उद्दिष्ट होते. या भावनेची चीनने सुरुवातीला प्रत्युत्तरे दिली. ओके, उत्पत्ती आणि प्रस्ताव कसा झाला त्याचा, की भारतातील पंचशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांततापूर्ण सहअस्तित्वाची जी 5 तत्वे आहेत 1954 मध्ये तिबेटवर म्हणजे तिबेटला जे आहे ते भारताने मान्यता दिलेली होती आणि चायनासोबत एक ॲग्रीमेंट केलं होतं पंचशील धोरणांचं. या उपक्रमाला भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पसंती दिलेली होती. पंचशील करार काय आहे, तिबेट क्षेत्राशी व्यापार आणि परस्पर संबंधावरचा हा करार आहे असे औपचारिक शीर्षक असलेल्या या करारावरती 29 एप्रिल 1954 रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती. तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्यता देताना व्यापार आणि सहकार्य वाढवणे, व्यापार केंद्रे आणि तीर्थयात्रा मार्गांची स्थापना करणे हा जो आहे त्या कराराचा उद्देश होता. प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी परस्पर आदर करणे, परस्पर आक्रमकता, परस्पर गैर हस्तक्षेप, समानता, परस्पर लाभ आणि शांततापूर्ण सहअस्तित्व ही 5 पंचशील तत्वे आहेत. आता सध्या रिसेंटला बघलं की चायनाने पहिल्याच्या पंचशील तत्वाचं ॲग्रीमेंटचं जे आहे ते हनन केलं होतं. म्हणजे चायनाने जे आहे ते पंचशील तत्व जे प्रिन्सिपल जे भारत आणि चायनामध्ये ठरलेले हे तोडण्याचं काम जे आहे ते चायनाने केलेलं होतं. आता बांडुंग परिषद सुद्धा महत्त्वाची आहे. या बांडुंग परिषदामध्येच हा जो करार आहे तो स्वीकारण्यात आलेला होता. ते इंडोनेशियातील 1955च्या बांडुंग परिषदेमध्ये 29 आशियाई आणि आफ्रिकन देशांचा समावेश असलेल्या 5 तत्वांना ठळकपणे वैशिष्ट्यीकृत केले गेले. आता लक्षात घ्या, या पंचशीलची कुठलीही न्यूज आली तर तुम्हाला बांडुंग परिषद ही तुम्हाला विचारली जाईल परीक्षेमध्ये. तर ही बांडुंग परिषद सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आणि ह्या परिषदेमध्ये कुठे झाली होती, इंडोनेशियामध्ये झाली होती आणि 29 आशियाई देशांच्या प्रेझेन्समध्ये हे पंचशील प्रिन्सिपल जे आहे ते स्वीकारण्यात आलेले होते. तत्वे 10 पॉईंट्स घोषणामध्ये सह निवडण्यात आलेली आहे आणि नंतर अलिप्त चळवळीचे नामचे केंद्र बनते. म्हणजे नॉन अलाइन मुवमेंट जे आहे त्याचे नंतर ते केंद्र बनलेले आहे. ओके, हे पंचशील प्रिन्सिपल जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. चायना आणि इंडियामध्ये या अगोदर सुद्धा पंचशीलवरती अनेक वेळा प्रिलिममध्ये आणि मेन्समध्ये सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि हे पंचशील प्रिन्सिपल नेहमी न्यूजमध्ये असतात. कारण आपण बघतो की इंडिया आणि चायना याच्यामध्ये सुद्धा नेहमी जे आहेत छोट्या छोट्या गोष्टीहून कुरबुरी होत असतात. कधी कधी आपण बघितलेलं आहे की जसं की मागच्या काही अटॅक झाला होता इंडिया चायनामध्ये, सैनिकांमध्ये सुद्धा काही छोट्या छोट्या लढाया किंवा लढाया टाईपमध्ये जे आपण म्हणतो की भांडण किंवा तंटे झालेले होते. याचं सुद्धा अनुपालन जे आहे ते चायना करताना दिसत नाही. कारण चायनाचा जो पॉलिसी आहे तो आक्रमकतेची पॉलिसी आहे. ओके, त्याच्यामुळे हे पंचशील प्रिन्सिपल आहेत, शांतीचे प्रिन्सिपल आहेत, दोन्ही देशांमध्ये सद्भावना तयार करण्याचे प्रिन्सिपल आहेत आणि हे पंचशील प्रिन्सिपलची 70th ॲनिव्हर्सरी जी आहे ती सध्या होत आहे. ही एक महत्त्वाची न्यूज आहे. याच्यानंतर आपण बघूयात की स्पेस मैत्री मिशन. आता स्पेस मैत्री मिशन काय नेमकं, कधी ऐकले? अंतराळ मैत्री मिशन असं म्हटलं गेलेलं आहे. अभ्यासक्रम GS 3 मध्ये जे आहे स्पेस टेक्नॉलॉजी संदर्भ याचा आपण घेऊ शकतो. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड NSIL आणि स्पेस मैत्री मिशन अंतर्गत ऑस्ट्रेलियाचे ऑप्टिमस अंतराळ यान प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज आहे. लक्षात घ्या, एकच लक्षात ठेवायचं, स्पेस मैत्री मिशन अंतर्गत ऑस्ट्रेलियाचे ऑप्टिमस अंतराळ यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. कशा अंतर्गत? स्पेस मैत्री अंतर्गत. कोणाकोणामध्ये आहे? न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि ऑस्ट्रेलिया. आता अंतराळ म्हणजे स्पेस मैत्री मिशन जे आहे त्याबद्दल स्पेस मैत्री ऑस्ट्रेलियाज इंडियाज टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन मिशन आहे हे नावाचे ह्या मिशन आहेत. म्हणजे नाव काय आहे? ऑस्ट्रेलिया इंडियाज टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन मिशन. हे मिशन जे आहे ते शाश्वत अंतराळ ऑपरेशन्सला चालना देण्यासाठी स्पेस मिशन्स कंपनीचे समर्पण अधोरेखित करते. यासोबतच हे स्पेस मैत्री मिशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ओके,
आणि हे ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये होणारं जे मिशन आहे स्पेस मैत्री मिशन याला नाव दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात 1 ते 2 तुम्ही इथं जे आहेत महत्त्वाचे MCQ साठी महत्त्वाचे मुद्दे कॅच करू शकता. आणि जर स्पेस मैत्री संबंधात जर तुम्हाला एक ह्याच्यापेक्षा जास्त जरी ऑप्शन आले तर ह्या 2 ते 3 ऑप्शनहून तुम्ही हे जे आपण जे फॅक्ट बघितले त्याच्यामध्ये हे न्यूज तुम्ही व्यवस्थितरित्या कव्हर करू शकता. ओके, आपण बघितलेल्या आहेत आजच्या म्हणजे 29 जूनच्या 2024च्या महत्त्वाच्या काही न्यूज आहेत. इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या, द हिंदूमध्ये आलेल्या बघितलेल्या आहेत. आणि अशाच पद्धतीने उद्याच्या म्हणजे 30 जूनच्या 2024च्या ज्या न्यूज आहेत आपण उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तुम्हाला हा न्यूज कशा वाटला, न्यूज ॲनालिसिस कसं वाटलं, याच्यामध्ये काही ॲडिशन करण्याची आणखीन गरज आहे का, तुमचं मत काय, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आज आपण आपल्या ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. आपण भेटूयात उद्या म्हणजे 30 जून रोजी. आज इथं थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.